ह्रीं कुबेराय नमः। हरिः ओम हिरण्यवर्णां हरिणी। या क्यों खडे हो? आजकाल वानप्रस्थ आश्रम नाहीच राहिला। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8 वाजलेले आहेत आता। या इथे मेथीची भाजी बनवलेली आहे आणि मी आता भोपळा बनवणार आहे। पण भोपळा बनवायच्या अगोदर मी टेरेसवरती जाणार आहे, कारण चांगलं ऊन आलेलं आहे। थोडा वेळ ऊन घेते आणि थोडंसं प्राणायाम पण करते। या इथं सकाळ सकाळी ड्रायफ्रुट्स खात आहेत। थोडासा ब्रेक घेतला आहे पारायणामधून। मग पंडितजी तुम्हाला कसं वाटतंय पारायण करते वेळेस? दिवसभर हेच करा, कामाला पण नको जायला, पारायण करत बसा। छान असं देवाचं नामस्मरण करत बसायचं कायमस्वरूपी। अहो आपल्या वेदामध्ये लिहिलेलं नाही, वर्णाश्रम आहेत त्याच्यानुसार वानप्रस्थ आश्रमामध्ये हे काम करायचं आहे। पण आजकाल वानप्रस्थ आश्रम नाहीच राहिला, जंगल नाहीच राहिले जाऊन तिथं ज्ञानधारणा करण्यासाठी। ठीक आहे, मी जाऊन येते वरती। स्वार्थी माणसं, इंसान स्वार्थी है, क्या करे, संसाराचा मोह सुटत नाही माणसाला शेवटपर्यंत। नंतर वृद्धापा काळात कळतं, पण वृद्धापकाळात ऐकायला येत नाही, बोलता येत नाही। तर छान वाटतं। गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आमच्या घरामध्ये। सकाळ सकाळी उठतात, पुढेची पारायण करत बसतात। येते मी जाऊन टेरेसवर। झालं का चहा पाणी? यहाँ क्यों खड़े हो? लाइन पे खड़े हो ना? हाँ जी, सुप्रभातम। सुप्रभात। मिरगी नाही झाली सकाळ सकाळी? चला तर मग मी माझा राहिला स्वयंपाक बनवून घेते। पिताश्री इथं देवपूजा करत आहे आणि आई इथं स्वादिष्ट भोजन बनवते। ह्याच्यात काय खोल की बापरे। मग आज काय स्पेशल आहे? आज ना काहीतरी गोड बनवणार आहे। खीर बनवते दुधाची, दुधाला चालेल नाही मला ना मस्त छान दुधाची खीर बनवते। आज गुरुवार कसा असतो माहिती का? ह्या गुरुवारचा उपास सुटतो संध्याकाळी। ठीक आहे, प्रॉपर चपाती भाजी सात्विक जेवण करत असतात। एकादशीला नसतो सुटतो, दुसऱ्या दिवशी सुटतो। मग माझे 2 उपास येतील, पुन्हा अजून उद्या बाहेर जायचं आहे, त्रास होईल, मी दुपारीच उपास करते। या सावकाश। पुष्पं समर्पयामि। मी गुरुवारची पूजा करत आहे आता आणि मी पूजा नाही मांडली, मी माझ्याकडे गौरी लक्ष्मी आहेत त्यांची पूजा करते। अगोदर श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करते। प्राणाय स्वाहा पाणाय स्वाहा। चला आता महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवूया। दीपदर्शयामि। प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा नैवेद्यं समर्पयामि। जय देवी जय महालक्ष्मी वसती व्यापकरूपे स्थूल सूक्ष्मी। जय देवी जय। ह्रीं कुबेराय नमः। ह्रीं कुबेराय नमः। पूजा झालेली आहे आणि मी आता श्री सुक्तम बोलते।
हरिः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद। दुपारचे 12 वाजलेले आहेत आता आणि माझी पूजापाठ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आता कालचा एकादशीचा उपास आणि आजचा गुरुवारचा उपास सोडत आहे। जेवणामध्ये मी खात आहे बाजरीची भाकर, रव्याची खीर, भोपळ्याची भाजी आणि मेथीची भाजी। तर तुम्ही पण या जेवण करायला। चला तर मग फुल जेवण झालेलं आहे आणि किचन ओटा पण मी स्वच्छ केलेला आहे आणि थोडीशी भांडी राहिली आहेत फक्त धुवायची। आणि या इथं दादूने माझ्या दोघांसाठी खीर ठेवलेली आहे। दोघांना समान खीर घेतलेली आहे दादूने। हाँ जी बोलिए, आज नहाना है की नहीं नहाना? हो चला तर आता मी पण थोडा वेळ आराम करते आणि नंतर मग पुढची कामं करते। जाऊ काय हाँ जी ये लवकर बघा बसणं काम करते। अरे काय सकाळी उठल्यापासून काम करते बाळा मी उठल्यापासून आराम नाहीये माफ कधी। माझ्या आईची हालत बघा मित्रांनो, बहुत खराब हो गई। मेरे बच्चे खाते सोते बस उतना ही काम करते, ज्यादा नहीं काम करते। ये लवकर ये, स्कूटी घेऊन चाललाय ना? हाँ लवकर ये, 4:30 पर्यंत ये गाडी। कशी आहे माझी आई? कशी आहे? ठीक आहे जरा सांधे दुखतात माझी आई योगा करून आली बघा। 2 दिवस झाले गेले ना, हाड दुखतात आहे का? हाड दुखतात जरा असं वाटतंय मला। तू कब आया बेटा? बरोबर मी 4:44 ला आलो। अच्छा तू केव्हा गेलती? मी 4:15 ला। ठीक आहे। मला पप्पाने काम दिलंय या गाडीवरचं धूळ काढायचं ह्याच्यानी, तर मी चालू करतो। खूप धूळ साठली, चलो काम तमाम करते है। चला पुसून झालेलं आहे तेवढंच, विदाउट पाणीनी अभी घर जाते हैं। मी आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवत आहे। इथं डाळ शिजायला ठेवलेली आहे तुरीची, याच्यामध्ये हिंग हळद मीठ टाकलेलं आहे आणि जो फेस होता ना तो काढून टाकलेला आहे मी। आणि या इथं मी आता मिरचीचे भजे बनवणार आहे। ओ माय गॉड, मिरची भजे बनवणार आहे। ही मिरची कमी तिखट आहे आणि पप्पांची फरमाईश आहे की मिरची भजी बनव। काल भाजीला घेऊन आले पप्पा येते वेळेस, तर मी आता ते भजी बनवणार आहे, डाळ आणि माझ्यासाठी भगर बनवणार आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे। आता हे मिरची भजे बनवून घेते। बघूया, मला खूप आवडतात पण माझा उपवास आहे त्याच्यामुळे मी नाही खाणार आहे मिरची भजे। आणि ती मस्त इथंच ठेवते वाटी। मिरची भजीचा एक घाणा तळून झालेला आहे। फोंडीजी आज खुश होतील। दादूला मी सांगितलं होतं थोडासा किराणा मालाच्या दुकानातून घेऊन ये, पण दादूनी ऑनलाईन किराणा माल मागवलेला आहे थोडासा। त्याला म्हटलं तर जा, तर नाही, तर तो किराणा माल 10 मिनिटात आलेला आहे। रातची पिढी अशी आहे, सगळं काही ऑनलाईन मागवतात। तर मी आता खाली चाललेली आहे, किराणा माल मागवला आहे तो घेण्यासाठी। सेल्समॅन गेटच्या बाहेर थांबलेला आहे, त्याच इथे थांबलेला आहे वाट बघत। आज गेट बंद केले वॉचमनने लवकर। हा गेट बंद केले ना, थँक्यू दादा। डिलिव्हरी घेतल्यानंतर वस्तू मोजून घ्यायच्या असतात आपल्या, तर बघू दादू म्हटलं की मी 5 वस्तू मागवलेल्या। तर हे पोहे मागवलेले, ती खडी साखर 2 आणि हे पण पोहेचं 1 किलो पोहे मागवलेले, म्हणजे एक आता 2 वस्तू झाल्या। आणि बनाना चिप्स 3, एक 4, अरे 4 वस्तू झाली। और क्या मंगाया? पोहेच आहेत ना, दोन्ही पोहेच आहेत। त्याला विचारते दादूने काय काय मागवलेलं। त्याने ऑनलाईन वस्तू मागवल्या आणि पप्पांना घ्यायला गेला मेट्रो स्टेशनवर।
तर हे ठेवते बॅगमध्ये भरून पुन्हा. तर बघा आजकाल ही सुविधा आहे, घर बसल्या तुम्ही काहीही मागवू शकता फक्त 10 मिनिटांमध्ये. चांगलं आहे, पण एकीकडे जे आपले किराणा मालचे पारंपरिक दुकानदार आहेत त्यांचा व्यवसाय थोडासा मार खातो. करणार काय आता, खूप अलग जमाना चाल रहा है ऑनलाईन का. पुन्हा भरून ठेवते याच्यामध्ये. चलो, मी माझ्यासाठी भगर बनवली आहे, ती मी खाऊन घेते. दादू आणि फोंडेजी तर आले नाही अजून, ते म्हणजे आम्हाला वेळ लागेल, मला जिमला गेलेला आहे. म्हणलं आता मी खाऊन घेते आणि लवकर झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला. आणि सकाळी आम्ही जाणार आहोत सहलीला, त्यामुळे मला लवकर खाऊन झोपायचं आहे. तर व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.